आणि माझ्या SMS-वरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत. मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते. ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते, पण मी चुकून त्यांच्या नजरेआड बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. अध्यक्ष महोदय, काय चालू आहे? काय चालू आहे? तुम्ही व्हिडिओ तपासा, ठीक आहे, तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे. या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन. मला जीवे मारण्याची धमकी आहे. मी तुमच्या नावाने ट्वीट केलंय. संपूर्ण अहवाल मागितलेला आहे. माझ्या जीवे मारण्याच्या धमकीचं काय? या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन. करून घेऊ. मला अरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय, गांभीर्याने घ्या. उद्या जीव जायचा. गांभीर्याने तुमच्या काही जीव जायचा आमचा. काही काळजी करू नका. आव्हाड साहेब, या संदर्भात कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. चला पुढे. श्री सुनील प्रभू, श्री विजय वडेट्टीवार, श्री रोहित पवार. अध्यक्ष महोदय, आज शेवटच्या आठवड्याच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी अध्यक्ष महोदय या ठिकाणी उभा आहे.